श्री स्वामी समर्थ. आज आपण आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत करूयात गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी यांचे. गुरुदेव श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण कसे आहात? स्वामींच्या कृपेने उत्तम आहे बाळा. गुरुदेव, आपल्या पॉडकास्टची वाट सर्वच जण पाहत असतात. त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे ते या पॉडकास्टच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आजच्या पॉडकास्टला सुरुवात करताना पहिला प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे श्री स्वामी समर्थ देवांचे अभय वचन आहे, याचा नेमका अर्थ भक्तगणांनी काय घ्यावा? अरे वा, श्री स्वामी समर्थ. परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवानी आपल्या भक्तगणांना दिलेलं हे अभय वचन आहे. काय आहे तर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, हे अभय वचन जे आहे ना, ते या संसाराच्या महासागरामध्ये जीव जो गटांगळ्या खात असतो, असंख्य प्रसंगांना सामोरा जात असतो आणि त्या प्रसंगामध्ये तो अनेक वेळा, बहुतेक वेळा भयभीत होत असतो. त्यामुळे अशा भयभीत होणाऱ्या जीवांना धीर देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. धीर देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी स्वामींनी दिलेलं हे अभयवचन आहे. काय होतं की हा संसार जो आहे तो जीवाचं काय होतं की सायंकाळची वेळ असेल आणि धुसर दिसत असेल, म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसत नाही, आणि एखादी रस्सी, आपण मागे मी या विषयावर बोललोय, रस्सी अशी हलत असेल कुठे, तर जीवाचं काय होतं की त्या रस्सीला तो साप समजतो आणि भयभीत होतो. बरोबर. आणि त्यापासून पळायला लागतो. हे ना, त्यापासून तो पळण्याचा प्रयत्न करतो, पळायला लागतो, घाबरतो. आणि जीव एकदा का घाबरलं ना की त्याच्या पाठीशी ब्रह्म राक्षस लागला म्हणून समजा. लक्षात आलं ना. आणि मग असा जो भयभीत झालेला जीव आहे त्याला अत्यंत आवश्यक कुठली गोष्ट असेल तर ती त्याला कोणीतरी धीर देणारा आवश्यक. आणि स्वामींचं हे जे अभयवचन आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे नुसतं त्याचं स्मरण केलं तरी संसाराच्या या महासागरामध्ये जीव जो गटांगळ्या खात असतो तो त्या महासागरामध्ये सुद्धा ताठ कण्याने उभा राहतो. होय, म्हणजे त्याच्यावर गटांगळ्या खाण्याची पाळी येत नाही. किंबहुना जीवनातील जे जे प्रसंग त्याच्यासमोर येतात त्या प्रसंगांना तो सहजपणे सामोरा जातो आणि स्वामी कृपेने त्या प्रसंगावर मात करतो. त्यामुळे हा जो भयभीत जीव आहे, भयभीत, कधी कधी तो अकारणच भयभीत असतो. तुला इथे एक उदाहरण सांगतो. आपला एक स्वामी भक्त मध्येच येऊन मला भेटला आणि त्याने मला सांगितलं की त्यांच्या बाजूला एक मावशी राहतात. मावशी म्हणजे त्या वृद्ध आहेत म्हणून तो त्यांना मावशी म्हणाला. त्यांचा मुलगा, त्या मावशींचा मुलगा दुसऱ्या शहरामध्ये राहतो आणि त्याने आपल्या आईचा पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट कार्यालयामध्ये विनंती अर्ज केला. त्यानुसार तो तिथे आईला घेऊन आला. तिथलं जे काय डॉक्युमेंटेशन होतं ते पूर्ण केलं आणि आता पोलीस तपास झाला की त्यांना पासपोर्ट मिळेल. आणि तसं झालं. आणि एक दिवस पोलीस जे आहेत ते व्हेरिफिकेशनसाठी त्या मावशीच्या घरी आले, पण नेमकी मावशी घरी नव्हती म्हणून ते परत गेले पोलीस. तर ह्याने त्यांना, त्या मावशी आल्यानंतर त्यांना सांगितलं की अहो मावशी, तुमच्या घरी पोलीस आले होते, ते तुम्हाला विचारत होते. अच्छा, लक्षात आलं ना, पोलीस तुमच्या घरी आले होते, ते तुम्हाला विचारत होते. अरे बापरे, मला पोलीस का विचारतायत असं समजून त्या मावशी अत्यंत भयभीत झाल्या आणि त्याने काय केलं, आपली बॅग भरली
आपली बॅग भरली, घराला कुलूप लावलं आणि त्या आपल्या कुठल्या तरी नातेवाईकांकडे निघून गेल्या. कुठे जातंय काही सांगितलं नाही. आपला मोबाईलही बंद केला, कारण पोलिसांनी माझ्या मोबाईलवर संपर्क करू नये म्हणून. आणि त्यांच्या मुलाचा फोन यांना शेजाऱ्यांना आला, कारण हे शेजारी म्हणजे चांगली ग्रस्त. तर ते म्हणाले बाबा असं असं झालं आणि त्या मावशी कुठेतरी गेल्यात निघून. पोलीस आले म्हणतात. तो अहो पोलीस कशासाठी? व्हेरिफिकेशनसाठी आले होते. तो म्हणतो आम्हाला काय माहित नव्हतं आणि त्यांना काय वाटलं आम्हाला माहित नाही. म्हणजे कसं आहे बघ, पोलीस आले व्हेरिफिकेशनसाठी, त्यांनी पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत, त्यांचं आधार कार्ड दाखवायचं आहे, पॅन जे काय असेल ते, आणि त्यांना नंतर पासपोर्ट मिळणार. पण त्या पोलिसांच्या येण्याचा अर्थ त्या मावशीला न कळल्याने अज्ञानवश त्यांनी आपलं घर बंद करून त्या भयभीत होऊन पळूनच गेल्या. त्या बिचाऱ्या घाबरल्या, आपल्या बहिणीकडे जाऊन राहिल्या. ह्यात आलं ना, जीवाचं असंच होतं. जीवाचं अनेक वेळा असं होतं की त्याला माहित नाहीये माझ्यासमोर उभी असलेली परिस्थिती ही मला द्यायला आली आहे की माझ्याकडून ओरबाडायला आली आहे. अनेक वेळा काय होतं की कठीण प्रसंग जो आहे ना, तो जीवाला काहीतरी देण्यासाठी आलेला असतो. मात्र जीव भयभीत होऊन त्यापासून पळून जातो. आणि ते होऊ नये म्हणून आपल्या सर्व भक्तगणांना स्वामींनी दिलेलं हे अभयवचन आहे, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मात्र बाळा, त्याचबरोबर याचा आणखीन एक अर्थ आहे, तो सुद्धा सर्व भक्तगणांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि तो म्हणजे तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजेच तू निर्भय होऊन कर्म कर, मात्र तुझ्याकडून घडणाऱ्या प्रत्येक कर्माकडे मी पाहत आहे हे लक्षात ठेव. तुझ्याकडून घडणाऱ्या प्रत्येक कर्माकडे मी पाहत आहे. त्यामुळे तू कुठलंच असं कर्म करू नकोस ज्याच्यामुळे भविष्यात तुला त्याची वाईट फळं भोगावी लागतील. त्यामुळे हे जे स्वामींचं अभयवचन आहे ते जसं भक्ताला धीर देतं, होय देतं, पण त्याचबरोबर भक्ताला सतर्कही करतं की जीवनामध्ये तू असं कोणतंच कर्माचं झाड लावू नकोस ज्याची भविष्यामध्ये तुला कडू फळं चाखावी लागतील. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, असं आपण नेहमी पाहतो की काही स्वामी भक्त असतील किंवा नसतीलही, पण प्रपंचामध्ये अनेकदा प्रश्न निर्माणच होत असतात. आयुष्य आहे, आयुष्य आपण व्यतीत करताना, आपण आयुष्य जगताना अनेक समस्या निर्माण होतात. तर या प्रपंचाच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती स्वामी भक्तांनी कसं पाहावं किंवा त्याच्या थ्रू म्हणजे त्यांच्यामधून कसं त्यांनी बाहेर पडावं या अडचणींमधून? श्री स्वामी समर्थ. प्रपंच म्हटला की अडचणी येतात, कारण जीव जो आहे तो त्या प्रपंचाच्या महासागरामध्ये जाऊन उडी मारतो. लक्षात आलं ना? तो किनाऱ्यावर राहिला आणि फक्त पाय धुतले तर त्याच्यासमोर अडचणी कमी येतात. मात्र जीव जो आहे तो आसक्तीग्रस्त आहे आणि त्या आसक्तीमुळे तो काय करतो की प्रपंचाच्या महासागरामध्ये उडीच मारतो आणि मग त्याच्यासमोर बुडालो बुडालो असं म्हणण्याची पाळी येते. मग हा जो जीव आहे, जो प्रपंचाच्या महासागरामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यासमोर असंख्य अडचणी आलेल्या आहेत, तर ह्या जीवाने काय करायला पाहिजे? तर एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. काय आहे की नदी ओलांडण्यासाठी एक जीव नावेमध्ये बसलेला आहे. नावेत बसून त्याला पहिलं तीराला जायचं आहे. पण होतं काय की त्याच्या दैवगतीमुळे नदीला पूर येतो. पाऊस पडतो जोरात आणि नदीला पूर येतो आणि त्या ज्या नावेमध्ये तो बसला आहे ती नाव डगमगायला लागते. अशा वेळी काय करायचं? तर त्याने त्या नावेला घट्ट पकडून ठेवायचं. जीवाचं काय होतं की त्या नदीला पार करताना
नदीला पूर आल्यानंतर जीव त्या नावेला घट्ट पकडायच्या ऐवजी त्या नावेतून त्या महापुरामध्ये उडी मारतो आणि वाहत जातो, त्याला किनारा सापडत नाही. तसंच भक्तगणाने काय करायचं? स्वामी नामाच्या नौकेत बसावं आणि प्रपंच सागर जो आहे तो पार करावा. प्रपंच सागर पार करताना जरी महापूर आला, कुठलंही वादळ आलं, तरी स्वामी नामाची नौका सोडायची नाही. स्वामी नामाच्या नौकेला घट्ट मिठी मारून राहायची, स्वामी चरणांना घट्ट मिठी मारून राहायची आणि त्या महापुराचा सामना करावा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाळा. माणूस काय करतो की प्रसंग निर्माण झाला ना त्याच्यासमोर, प्रश्न निर्माण झाला की त्या प्रश्नाच्या मुळाकडे तो जाण्याचा प्रयत्नच करत नाही. प्रश्नाच्या मुळाकडे गेलं ना की आपल्या लक्षात येतं की हा प्रश्न जो मला वाटतोय तेवढा काही कठीण नाही. कारण ते परब्रह्म जे आहे श्री स्वामी समर्थ हे निरंतरपणे माझ्या पाठीशी उभा आहे. ते निरंतरपणे माझ्या पाठीशी उभा आहे. आणि ज्या वेळेला परब्रह्म माझ्या पाठीशी उभा आहे, हा ठाम निश्चय आणि दृढ निश्चय माझ्या अंतरंगामध्ये झाला, तर प्रपंचातील कुठलाही प्रश्न असे ना, कुठलाही प्रश्न असू दे, त्याला तो जीव निश्चितपणे सामोरा जातो. आणि सामोरा गेलेला जीव स्वामी नामावर, स्वामी चरणावर विश्वास ठेवून राहतो आणि तो निश्चितपणे त्या प्रसंगावर मात करतो. म्हणून प्रपंचातील प्रसंगावर मात करण्यासाठी किंवा प्रपंचातील प्रसंगा सामोरं जाण्यासाठी काय करावं? स्वामी नामावर, स्वामी चरणावर विश्वास ठेवावा, स्वामींवर विसंबून राहावं आणि निरंतरपणे स्वतःला सांगत राहावं, होय स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला सांगतायत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण आता इथे म्हटलं की आपण स्वामी देवांवरती विसंबून राहावं, तर विसंबून राहावं म्हणजे स्वामी भक्तांनी नेमकं काय करावं असं अपेक्षित आहे? बघ आता बाळा, विसंबून राहायचं म्हणजे कोणी असा विचार करू शकतो की बाबा हे लोकांना कर्म करण्यापासून परावृत्त करतायत की काय? विसंबून राहायचं म्हणजे आळशी व्हायचं नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. विसंबून राहायचं म्हणजे काय? तर मी माझी विहित कर्म जी आहेत ती प्रामाणिकपणे पार पाडायची. ध्यानात आलं ना? माझं कुठलंच कर्म मी टाकण्याची आवश्यकता नाही. मी माझी विहित कर्म पार पाडायची आणि त्या कर्माचं फळ मिळण्यासाठी मी माझा सगळा भार जो आहे तो स्वामी चरणावर ठेवावा. म्हणजेच काय करायचं? विसंबून राहायचं म्हणजे काय करायचं? आपल्या हातून जी जी कर्म घडतात त्या सर्व कर्मांचं फल जे आहे ते स्वामी चरणी अर्पण करावं. आता स्वामी चरणी अर्पण केल्यानंतर मी बिंदास होतो. आता मी त्यांच्यावरच विसंबून आहे. जे काय मला फळ द्यायचं ते स्वामी देणार. ध्यानात आलं ना? मला जे काय फळ द्यायचं ते स्वामी देणार. मी त्यांच्यावरच विसंबून आहे. कारण मी माझ्या सर्व कर्मांचं फल त्यांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. म्हणून मला चिंता करण्याची आवश्यकता राहत नाही. मात्र स्वामींवर विसंबून राहणं म्हणजे आपली कर्म टाकणं असा त्याचा अर्थ यत्किंचित होत नाही. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण आपल्या एका पॉडकास्टमध्ये म्हणजे गावखडी मठाची दिव्य स्थापना याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपल्याकडे संतान प्राप्तीसाठी गावखडी मठाच्या आणि आपल्या आशीर्वादाने 350 ते 400 दाम्पत्यांना संतान प्राप्ती झाली आहे. तर आपल्याला एक उदाहरण द्यायला जमेल का त्याच्यातलं? श्री स्वामी समर्थ. मुळात 350 ते 400 हा जो आकडा आहे ना, हा ओंकारने सांगितलेला आहे. ओके. ते स्वामींचं बाळच आहे. पण प्रत्यक्षात तो आकडा 500च्या वरती असावा. कळलं ना? 500च्या वरती असावा. 500च्या वरती असावा. अर्थात आपण काय या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवत नाही, कारण आपल्याला ते कुठे जाऊन काय प्रूव्ह करायचं नाहीये. बरोबर. स्वामींच्या सामर्थ्यानं आणि स्वामींच्या कृपेने घडतंय
आणि स्वामी कृपेचा महासागर आहे. बरोबर. त्यातले थेंब आपण कसे काय मोजणार बाबा? त्यामुळे ते मोजत राहण्याचं आपलं काही काम नाही. पण अंदाजे माझ्या माहितीनुसार ते 500 पेक्षा जास्त दाम्पत्यांना स्वामी कृपेने संतान प्राप्ती झालेली आहे. आता सांगण्यासारखे खूप प्रसंग आहेत. सगळेच काय आठवत नाहीत, कारण एवढे लोक भेटत असतात. त्यामुळे कोणाकोणाला लक्षात ठेवणार. पण एक उदाहरण म्हणून सांगतो, आता तू विचारलंस बाळा तर. गावखडी गावापासून जवळच एक 2 किलोमीटरच्या अंतरावर जांभूळवाडी म्हणून गाव आहे. छोटं गाव आहे. त्या जांभूळवाडीमध्ये एक कुटुंब राहतं. तर एका सायंकाळी ते पती पत्नी दोघंही अत्यंत विदीर्ण अशा मनस्थितीमध्ये, म्हणजे उद्ध्वस्त मनस्थितीमध्ये, चेहरा पूर्णपणे दुःखाने ग्रासित झालेला आहे, डोळ्यामध्ये जीव नसलेली अशी परिस्थिती. एका सायंकाळी ते मठात आले. मी काही त्यांना ओळखत नव्हतो. हा त्यांचं आडनाव चांदूरकर, आता आठवलं मला. तर ते दोघं आली आणि मी मठातच होतो. मला पाहिल्यानंतर त्यांनी माझ्या समोर आले आणि मला नमस्कार केला, माझ्या पायाला मिठी मारली आणि दोघं रडतायत. मला काय कळेना, कारण मी तर त्यांना कधीच भेटलो नव्हतो. मी त्यांना पहिल्यांदाच पाहत होतो. तर मी म्हटलं, बाबा काय झालं दादा? त्या ताईला म्हटलं, ताई काय झालं सांग. ते दोघांनाही म्हणजे त्यांचं रडणं काही आवरता येत नव्हतं. मी त्यांना म्हटलं, काय झालं सांगा, आणि आपण कुठून आला आहात, मी आपल्याला पहिल्यांदाच पाहतोय. मग ते चांदूरकर जे आहेत ते मला म्हणाले की आम्ही इथे जांभूळवाडीमध्ये राहतो आणि 5-6 दिवसापूर्वीच आम्हाला बाळ झालं, मुलगा झाला आम्हाला, आणि 2 दिवसानेच तो आम्हाला सोडून गेला. अरे मला खूप दुःख झालं ते ऐकून. मला खूप दुःख झालं. सायंकाळची वेळ होती. मी म्हटलं, मग आपण इथे कसे काय आलात? तर म्हणाले, आमच्या गावातले काही लोक इथे स्वामीच्या दर्शनाला येतात. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन भेटा, तुमचं दुःख दूर होईल. म्हणून आम्ही आपल्या भेटीला आलोय आणि आपण स्वामींना प्रार्थना करा, आम्हाला आमचं बाळ परत द्या. ह्यात आलं ना, आम्हाला आमचं बाळ परत द्या असं म्हणून ती जी ताई होती चांदूरकर, ती धाय मोकळून रडू लागली. मी त्या ताईला तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला माझ्या पद्धतीने, कारण सांत्वन करणं फार कठीण होतं आणि मलाही फार पीडा झाली माझ्या मनाला ते सगळं पाहून. त्यांना म्हटलं, ठीक आहे आपण इथे या स्वामींच्या समोर. आणि मी स्वामींना प्रार्थना केली, स्वामी हे भक्तगण जे आहेत ते आपल्या चरणावर अत्यंत विश्वास ठेवून आणि श्रद्धेने आले आहेत, कारण आज ते अत्यंत वाईट अशा परिस्थितीतून जात आहेत. त्यांचं दुःख आपणच समजू शकता. कदाचित मी त्यांचं दुःख समजू शकणार नाही, मात्र आपण समजू शकता स्वामी. तरी आपण या आपल्या भक्तांना त्यांचं बाळ परत द्या. आणि त्या ताईला म्हटलं, ताई स्वामी आहेत ना, हे आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतात, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवून असावं. आणि त्या ताईला म्हटलं, तुला मुलगा होता ना, तर स्वामी तुला मुलगाच देतील, स्वामी तुला मुलगाच देतील असं म्हटल्यानंतर त्या ताईने तिच्या दुःखाला आवर घातला आणि ती थोडी शांत झाली. दोघेही शांत झाली. त्यांना स्वामीचा प्रसाद दिला आणि ते लोक घरी गेले. आणि त्यानंतर 1 वर्षाच्या आतच त्यांना पुत्र संतान झालं, मुलगा झाला त्यांना. हे झालं ना, आणि त्याचं नाव त्याने अवधूत ठेवलेलं आहे, अवधूत. आणि त्या बाळाचं वैशिष्ट्य काय माहितीये का, तो लहानच आहे एवढा. प्रतिवर्षी अक्कलकोटची जी पदयात्रा आहे गावकडे, ते अक्कलकोट, त्या पदयात्रेमध्ये तो काही दिवस तरी येऊन चालतोच. त्याचे बाबा तसे आता गावखडी मठामध्ये सेवेला असतात अनेक वेळेला.
मात्र बाबा मठात जातात असं कळलं तर तो बाबांना आपल्या अजिबात सोडत नाही. बाबांना म्हणतो तुम्ही एकटेच कसे जाता, मला पण यायचं स्वामींच्या इथे मठामध्ये. लक्षात आलं ना. हे उदाहरण जे आहे ना बाळा, म्हणजे संतान प्राप्ती होणं आणि गेलेलं संतान स्वामींनी त्यांना परत देणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे स्वामीच करू शकतात. लक्षात घे बाळा, हे स्वामीच करू शकतात. अर्थात अशी उदाहरणं खूप आहेत. आपण त्या संतान प्राप्ती यावर पॉडकास्टचे अनेक भाग करावे लागतील आपल्याला. लक्षात आलं ना. ओके. तर ते स्वामी भविष्यात करून घेतील. लक्षात आलं. मात्र हे चांदूरकर कुटुंबियांचा जो अनुभव आहे ना, तो माझ्या सुद्धा चिरकाल ध्यानात राहिला. कारण त्यांची त्यावेळेची जी मनाची अवस्था होती ना, ती फार अत्यंत विदीर्ण होती बाळा. श्री स्वामी. गुरुदेव, आपलं आता आपण जे म्हटलं संतान प्राप्तीचं जे आशीर्वाद ज्यांना मिळालेले आहेत, तर आपल्या आता हे जे चॅनलवरती काही सबस्क्रायबर्स हे पाहत असतात, तर त्यांना सुद्धा संतान प्राप्तीबद्दल काही प्रश्न असतील, तर त्याच्या समस्या ज्या दूर करायच्या असतील, तर त्यांनी कसा संपर्क साधावा? श्री स्वामी समर्थ. यात संपर्क साधावा म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी पौर्णिमा उत्सवाला थेट गावखडी मठामध्ये सकाळी उपस्थित व्हावं. ओके. पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी तिथे मठामध्ये प्रापंचिक समस्यांवर मार्गदर्शन केलं जातं. मात्र त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं कर्मकांड वगैरे सुचवलं जात नाही. ओके. स्वामी नामाचाच उपाय सांगितला जातो. मात्र जो उपाय सांगितला जातो किंवा जी सेवा सांगितली जातो, त्या सेवा असते ती जर भक्तिभावाने आणि विश्वासाने केली तर आजपर्यंत जे भक्तगण स्वामीचरणी आले त्यातील बहुतांश लोकांना स्वामींनी संतान प्रसाद म्हणून दिलेला आहे. श्री स्वामी समर्थ. कळलं ना. त्यामुळे ज्यांना यायचं आहे त्यांनी मठामध्ये यायचं पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी, एरवी नाही, पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी यावं. त्यासाठी आपण काय करावं, आपल्या चॅनेलवर आपला संपर्क नंबर द्यावा. त्यावर त्यांनी संपर्क करून कसं यायचं, काय बाबा किती वाजता यायचं, तिथे कोणाला संपर्क करायचा याविषयी त्यांनी जाणून घ्यावं. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. पुढील प्रश्न असा होता की स्वामींचं आणखीन एक वचन आहे, हम गया नहीं जिंदा है, तर याचा नक्की अर्थ काय आहे? श्री स्वामी समर्थ. फार छान प्रश्न आहे मला. हम गया नहीं जिंदा है, हे जे स्वामींचं वचन आहे ना, ते स्वामींनी सर्वप्रथम स्वामींचे भक्त सद्गुरू श्री रामानंद बिडकर महाराज यांना सांगितलं होतं. बिडकर महाराज म्हणजे स्वामी भक्तीतील एक अतिउच्च असं व्यक्तिमत्व आहे. आणि स्वामींनी त्यांना नर्मदा प्रदक्षिणा करायला सांगितली होती. स्वामींनी त्यांना नर्मदा प्रदक्षिणा करायला सांगितली आणि त्यांची नर्मदा प्रदक्षिणा चालू असतानाच स्वामींनी समाधी लावल्याची लीला केली. कळलं ना. आणि ती वार्ता त्यांना कळल्यामुळे त्यांना फार दुःख झालं. अरे, स्वामीने मला इथे नर्मदा प्रदक्षिणा करायला पाठवलं आणि तिथे स्वामीने समाधी लावल्याची लीला केली, हे काय माझं दुर्भाग्य आहे की काय, असं त्यांना वाटलं. त्यांना खूप दुःख झालं. मात्र त्याच दिवशी रात्री स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला आणि म्हणाले, अरे हम गया नहीं जिंदा है. लक्षात आलं ना. हे वचन स्वामींनी सद्गुरू श्री रामानंद बिडकर महाराजांना सर्वप्रथम सांगितलं. आणि याचा अर्थ काय आहे, तर साधा सरळ सोपा अर्थ आहे की स्वामी कुठेच गेलेले नाही. स्वामी आजही सर्व भक्तगणांच्या सोबत आहेत. भक्तगणांच्या हृदयात तर आहेतच, पण
ते भक्तगणांच्या संगतीत आहेत आणि भक्तगणांवर कृपा करतायत. अनेक भक्तगणांना त्यांनी सदेह रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. लक्षात आलं ना? त्यामुळे हम गया नहीं जिंदा है याचा अर्थ हाच आहे की स्वामी गेलेले नाहीत, स्वामी आहेत, निश्चितपणे आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या संगतीत आहेत. कळलं ना? त्यामुळे ज्या ज्या भक्ताची जशी तयारी आहे त्यानुसार ते त्या भक्ताच्या झोळीत त्यांच्या कृपेचा प्रसाद टाकत असतात. त्यामुळे ज्यांची प्रगती आहे त्यांना निश्चितपणे ते सदेह रूपामध्ये दर्शन देतात, कारण स्वामी गेलेले नाहीत. हम गया नहीं जिंदा है. फक्त एकच आहे, हात लावून पाहायला गेलं म्हणजे मनामध्ये संशय जर निर्माण झाला तर मात्र स्वामींचं कुठलंच वचन फलद्रूप होत नाही. त्यामुळे स्वामी चरणी जाताना आणि स्वामी नाम घेताना भक्ताने निसंशय व्हायला हवं. अजिबात शंका असता कामा नाही, अजिबात संशय असता कामा नाही. स्वामी आहेत, होय. स्वामी कृपा करतात, होय. स्वामी माझ्या पाठीशी आहेत, होय. संशय घ्यायचा नाही कुठल्याच बाबतीत. संशय घेतले की गडबड होते, कारण स्वामींनी ठामपणे सांगितलंय हम गया नहीं जिंदा है. त्यामुळे स्वामी आहेत आणि ते भक्तांवर कृपा करतात, असाच त्याचा अर्थ घ्यावा. श्री स्वामी समर्थ. म्हणजेच गुरुदेव, विश्वास हा भक्तीचा श्वास आहे. हो, श्री स्वामी समर्थ. विश्वासाशिवाय भक्ती आकाराला येत नाही मला. लक्षात आलं ना? विश्वास नसेल तर भक्ती आकारालाच येत नाही. लक्षात आलं ना? अविश्वासाने कुठेच भक्ती घडत नाही. अविश्वास म्हणजे काय, तर मला परमेश्वराविषयी असलेला संशय. तो आहे की नाही बहुतेक नसावा. लक्षात आलं ना? तो आहे की नाही बहुतेक नसावा. लक्षात आलं ना? मग असा जर माझ्या मनामध्ये विचार आला तर ज्याच्या अस्तित्वाविषयीच माझ्या मनामध्ये संशय आहे, माझ्या अंतःकरणामध्ये संशय आहे, तो मला जीवनामध्ये कधीच दृश्य होऊ शकत नाही. बरोबर. अन्यथा ज्याच्या ठाई दृढ विश्वास आहे, ज्याच्या ठाई दृढ श्रद्धा आहे आणि जो स्वामी चरणी पूर्णपणे समर्पित आहे, अशा भक्तांना स्वामी निश्चितपणे दृश्य होतात. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आता श्री स्वामी समर्थ देवांचा समाधिस्थ दिन येत आहे, पण याला काही लोक पुण्यतिथी असं म्हणतात. तर मग पुण्यतिथी साजरी करावी का? अरे श्री स्वामी समर्थ, हे याला काय म्हणावं मला कळत नाही, पण ते फार दुर्दैव असावं असं मला वाटतं. कळलं ना? परब्रह्माची पुण्यतिथी कोण करत नाही. परब्रह्म जे आहे त्या परब्रह्माची कोणी पुण्यतिथी करत नाही. आणि परब्रह्म कसं याची स्वामीजी जे लीला आहे ती सांगतो तुला बाळा. परब्रह्म कसं, तर अक्कलकोट पासून जवळच एक ममदाबाद म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यावेळेला गोविंदपंत कुलकर्णी नावाचे एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होते. परमेश्वरावर विश्वास असलेली व्यक्ती, परमेश्वराचा भक्त असलेली व्यक्ती, दत्तगुरूंची भक्ती करणारी व्यक्ती, भक्त. पण त्यांच्या प्रारब्धानुसार असं झालं की त्यांनी भोजन ग्रहण केलं रे केलं की त्यांच्या पोटामध्ये जणू काय आगडो उठायचा. म्हणजे अग्नी प्रदीप्त झालाय की काय असं त्यांना वाटायचं. एवढा जाळ निर्माण व्हायचा त्यांच्या पोटामध्ये. आणि थोड्या वेळाने जे काही त्यांनी अन्न ग्रहण केलं आहे ते ओकारी काढून ते बाहेर पडून जाईल. सुरुवातीला त्यांनी ते वैद्यांकडे गेले, औषध घेतलं, पण त्यांना काही गुण येईना आणि पोटामध्ये अन्न काही स्थिरावत नाही, राहत नाही.
त्यामुळे प्रकृती सुद्धा कृश होत झाली. मग आता काय करायचं? वैद्यांच्या औषधाने जर मला गुण येत नसेल तर मला त्या परमेश्वराला शरण जायला हवं, कारण तोच वैद्य आहे. आता लक्षात आलं ना, आता तोच वैद्य आहे, दुसरा कोण? म्हणून त्याने काय केलं, ते गाणगापूरला आले आणि दत्तगुरूंची सेवा करू लागले. दत्तगुरूंची सेवा करतायत आणि एका रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. लक्षात आलं? काय स्वप्न दृष्टांत झाला? अरे, तुला परब्रह्माचं दर्शन झालं तर तू व्याधीमुक्त होशील, बस एवढंच. हे दत्तगुरूंनी सांगितलं त्यांना. अरे, तुला परब्रह्माचं दर्शन झालं तर तू व्याधीमुक्त होशील. ते त्या स्वप्नातून जागे झाले आणि म्हणाले, अरे बापरे, या कलियुगामध्ये महान योगी जनांना सुद्धा त्या परब्रह्माचं दर्शन होत नाही आणि मी तर एक प्रापंचिक जीव आहे. माझ्याठाई वैराग्यही नाही, मुमुक्षुत्व पण नाही. मग मला परब्रह्माचं दर्शन कसं होणार? आणि ते रात्रभर विचार करतच आहेत. सकाळ झाली, स्नान वगैरे आटोपलं त्यांनी आणि एका ठिकाणी ते असे विचारमग्न बसले आहेत, काय करावं बाबा, काय करावं? तर तिथे एक कुष्ठरोगाने पीडित असा विद्वान ब्राह्मण तिथे आला. त्याचं नाव भट होतं, बाबा भट होतं, बाबा भट. तो तिथे दत्तगुरूंच्या सेवेमध्ये होता, सेवा करत होता. तर हा विद्वान आहे म्हणून गोविंदपंत कुलकर्णी जे होते त्यांनी त्यांना विचारलं की बाबा मला असा असा दृष्टांत झालाय की तुला परब्रह्माचं दर्शन झालं तर तू व्याधीमुक्त होशील. तर आता मी काय करावं बाबा? हे परब्रह्म कुठे भेटणार मला? माझ्याकडे वैराग्य नाही, काही नाही, मी पूर्ण प्रापंचिक माणूस आहे. तर ते बाबा भट जे होते त्यांनी दत्तगुरूंना प्रार्थना केली यांच्यासाठी. म्हणाल तर याचं उत्तर तुम्हाला श्रीच देणार, दत्तगुरूच देणार, दुसरं कोण देणार बाबा? हे सुद्धा सेवा चालू आहे दत्तगुरूंची. आणि एका रात्री त्या गोविंदपंत कुलकर्णींना पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला आणि त्यांना सांगितलं, अरे ते परब्रह्म अक्कलकोटी आहे. अरे ते परब्रह्म अक्कलकोटी आहे, तेथे जाऊन घरे झाडावी म्हणजे तुला हवं ते प्राप्त होईल. काय झालं ना? हा दृष्टांत झाल्यानंतर ते गोविंदपंत कुलकर्णी जागे झाले. सकाळी त्यांनी स्नान आटपलं, दत्तगुरूंचं पूजन केलं अत्यंत भक्तिभावानं, ब्राह्मण भोजन घातलं आणि ते सरळ अक्कलकोटच्या दिशेने चालू लागले. अक्कलकोटला येऊन पोहोचले तर स्वामी एका भक्ताच्या घरी बसून लीला करत होते. ह्या गोविंदपंतांनी येऊन स्वामींना साष्टांग दंडवत केला आणि हात जोडून उभे आहेत. गोविंदपंत हात जोडून काही बोलले नाही, ते स्वामींकडे पाहतच राहिले. कारण ती दिव्य मूर्ती तशीच होती. जो येईल तो पाहतच राहायचा, तो भान विसरून जायचा. लक्षात आलं ना? आणि स्वामी काय म्हणाले, त्यांच्या मुखातून, स्वामींच्या मुखातून अमृत वचन निघालं, अरे गोमूत्र आणि शेण 7 दिवस खा. गोमूत्र आणि शेण 7 दिवस खा, व्याधीतून तुला मुक्ती मिळेल. अरे वृद्ध गाईला तू छळलंस, वृद्ध गाईला तू छळलंस म्हणून तुला पोटशूळ झाला. लक्षात आलं? हे बोलल्यानंतर गोविंदपंत कुलकर्णी स्वामींच्या चरणावर पडलेच.
स्वामी चरणावर पडलेच, म्हणाले, स्वामी महाराज, आपण प्रत्यक्ष परब्रह्म आहात, आपण प्रत्यक्ष शिव आहात, आपण आमच्यासारख्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच आला आहात, आणि आज आपण मला जी अनुभूती दिली आहे त्याचं मी वर्णन कसं काय करू. ह्यात आलं ना, म्हणजे स्वामी परब्रह्म आहेत, स्वामीच परब्रह्म आहेत, याची दत्तगुरूंनी दिलेली ही पावती आहे. ह्यात आलं ना बाळा. नंतर ते गोविंद पंत तिथे 7 दिवस राहिले, त्यांनी गोमूत्र आणि शेण ग्रहण केलं. 7 दिवसानंतर त्यांचा उदररोग पूर्णपणे बरा झाला, पूर्ण बरा झाला. कारण ब्रह्मवचन आहे ते, बरोबर, ते काही खोटं ठरणार नाही, कधी ठरलं नाही खोटं आजपर्यंत. ध्यात आलं ना, आजपर्यंत कधीच खोटं ठरलं नाही. त्यानंतर त्याने स्वामींच्या चरणी पुन्हा नतमस्तक झाले, स्वामींची कृपा प्राप्त केली आणि ते आपल्या गावी निघून गेले. म्हणजे ह्याच्यातून काय कळतंय आपल्याला की दत्तगुरूंच्या सेवेमध्ये होते, दत्तगुरूंनी सांगितलं तुला परब्रह्माचं दर्शन झालं की तू व्याधीपासून मुक्त होशील. आणि पुन्हा काय सांगितलं, ते परब्रह्म अक्कलकोटी आहे. त्यामुळे स्वामी हे परब्रह्म आहेत. आणि परब्रह्माची कोणी पुण्यतिथी साजरी करत नाही, पुण्यतिथी हा विषय त्यांचा नाही, कारण ते गेलेलेच नाहीत. आणखीन एक गोष्ट सांगतो तुला बळा, स्वामींनी समाधी लावल्याची लीला जी केली तो दिवस मंगळवार होता, चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800, इसवी सन 1878, मंगळवार होता. आणि स्वामींचे एक भक्त होते, निलेगावचे जहागीरदार, पाटीली म्हणायचे त्यांना लोक. ते एकदा फार पूर्वी, एक 7-8 वर्षांपूर्वी असेल, स्वामींच्या दर्शनाला आले होते. स्वामींना त्यांनी प्रार्थना केली, आपण आमच्या घरी यावं. आणि एक दिवस अचानक त्यावेळेला स्वामी निलेगावच्या वेशीवर येऊन उपस्थित झाले. त्यांचा लवाजमा, सगळे भक्तगण सोबत होते. आणि या जहागीरदारांना, पाटलांना, निलेगावच्या पाटलांना कळलं की स्वामी आलेले आहेत, म्हणून ते त्वरित त्या वेशीवर आले. स्वामींचं त्यांनी पूजन केलं, नैवेद्य अर्पण केला आणि स्वामींना म्हणाले, स्वामी आपण आमच्या घरी यावं, आम्हाला सेवेची संधी द्यावी. तर स्वामी म्हणाले, अरे शनिवारी आम्ही तुझ्या घरी येऊ. ते म्हणाले, कधी का येईना, पण येणार ना, माझ्यासाठी हेच खूप आहे. कारण माझा आराध्य दैवत माझ्या घरी येणार असेल तर माझ्यासाठी तो दिवस कुठला आहे आणि काय आहे हा काही विषय राहत नाही. त्यानुसार स्वामी शनिवारी त्या जहागीरदारांच्या गावामध्ये उपस्थित झाले. त्यांनी वाजत गाजत अत्यंत आनंदाने मिरवणुकीने स्वामींना आपल्या घरी नेलं. त्यांनी उच्चासन बनवलं होतं, मंडप घातला होता आणि स्वामींचं त्यांनी पूजन केलं, स्नान घातलं स्वामींना. अत्यंत महत्वाची गोष्ट, स्वामींना स्नान घालायला मिळणं हा परमभाग्याचा क्षण आहे, तो त्यांच्या नशिबात होता. त्यांनी स्वामींना स्नान घातलं, स्वामींचं पूजन केलं. आणि स्वामींचं पूजन करताना स्वामींच्या भाळावर त्याने केशर चंदन उटी लावली आणि त्याने अक्षता लावल्या. त्यातल्या 3 अक्षता खाली पडल्या, त्या स्वामींनी पकडल्या हातात आणि त्या त्याला प्रसाद म्हणून दिल्या. त्या 3 अक्षता त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने ग्रहण केल्या प्रसाद म्हणून स्वामींनी दिलेला. कळलं का? आणि त्यांना संतान नव्हतं, म्हणून त्यांनी स्वामींना प्रार्थना पण केली. स्वामी म्हणाले, तुला उत्तम पुत्र होईल. आणि त्यानुसार त्या 3 अक्षता ज्या होत्या ना, त्यानुसार त्या पाटलांना, जहागीरदारांना 1 मुलगा आणि 2 मुली, 1 मुलगा आणि 2 मुली अशी 3 अपत्य झाली. आणि ते स्वामी चरणावर नंतर आले, आपल्या मुलांना आणून स्वामी चरणावर घातलं. स्वामी हे आपल्या कृपेचं फळ आहे, आपल्या कृपेमुळे आम्हाला ही अपत्य प्राप्त झाली.
त्याने तिथे ब्राह्मण भोजन घातलं आणि पुन्हा स्वामींना प्रार्थना केली, स्वामी आपण एक दिवस आमच्या घरी यावं. कळलं ना? स्वामी पुन्हा तेच म्हणाले, अरे आम्ही शनिवारी येऊ, तू जा. आम्ही शनिवारी येऊ, तू जा. ठीक आहे, ते आनंदी झाला त्यांना, वा आम्ही शनिवारी येणार म्हणजे येणार. स्वामींनी एकदा वचन दिलं म्हणजे ते परब्रह्माचं वचन आहे, त्यामध्ये बदल काय होत नाही. त्यामुळे तो आनंदाने घरी गेला, अरे आता स्वामी आपल्या घरी येणार आहेत. पण काय झालं, त्यानंतर काही दिवसातच स्वामींनी समाधी लावल्याची लीला केली. तो मंगळवार होता, ह्यात आलं. आणि मंगळवार नंतर पुढचा जो शनिवार आला, त्याच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे शुक्रवार आणि शनिवारची जी रात्र, स्वामी त्या निलेगावच्या वेशीवर आपल्या लवाजम्यासहित प्रगट झाले. ह्या जागीरदारांना माहिती मिळाली, हे धावत गेले स्वागताला. स्वामींचं स्वागत केलं त्यांनी. म्हणून स्वामी चला आपण, अरे आम्ही उद्या येऊ, आम्ही उद्या येऊ. घरी आले, पण यांना काही राहत नव्हतं. अरे काय करू, परत जाऊया काय, थोडा वेळ आपल्याला स्वामींचा संग मिळेल, मला त्यांच्या संगतीत राहता येईल. म्हणून ते आपल्या कुटुंबासहित पुन्हा गावच्या वेशीवर आले आणि पाहतात तर तिथे स्वामी नाही, कोणीच नाही तिथे. अरे यांना फार दुःख झालं, असं काय झालं. काही वेळापूर्वी मला भेटलं आणि सांगितलं उद्या आम्ही तुझ्या घरी येतो, आणि आता स्वामी गेले की का परत अक्कलकोटला. म्हणून थोडासा खिन्न होऊनच घरी आला. आणि त्याने काय केलं, त्या जागीरदारांनी पहाटे आपले जासूद घोड्यावरून अक्कलकोटला पाठवले की स्वामी अक्कलकोटला परत गेलेत का, बघून या बाबा. आणि हे जासूद सकाळी गेलेले आहेत त्यांचे, आणि दुपारपर्यंत काही ते आले नाहीत. आणि दुपारी नैवेद्याची वेळ झाली आहे, आता भोजनाची वेळ झालेली आहे, आणि आता भोजनाला बसणार जागीरदार. एवढ्यात स्वामी यतिरूपामध्ये त्यांच्या दरवाजात उपस्थित झाले. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. अरे त्या जागीरदारांचा आनंद गगनात मावेना, जागीरदारांचा आनंद गगनात मावेना. ते धावत आले, त्याने स्वामींचे चरण धरले. स्वामी महाराज आपण कुठे गेलो तर मी आपली वाट पाहतोय. त्यांना आतमध्ये आणलं स्वामींना, त्यांनी उच्चासनावर बसवलं, त्यांचं पूजनही केलं. म्हणाले महाराज आता, स्वामी महाराज आता आपण नैवेद्य ग्रहण करा. स्वामी एकही शब्द बोलले नाही. भक्ताला जे वचन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं, आणि स्वामी तिथेच अंतर्धान पावले. बळा तिथेच अंतर्धान पावले. त्यांना काय कळलंच नाही. अरे असं काय झालं, माझ्यावर रागवले की काय, स्वामी महाराज माझ्यावर रागवले, माझ्याकडून काही गुन्हा घडलाय की काय, माझ्याकडून चूक घडली की काय, असा तो विचार करतोय. एवढ्यात जे जासूद त्याने पाठवले होते अक्कलकोटला घोडेस्वार, ते परत आले खिन्न मनाने, चेहरे पडलेले आहेत, मान खाली आहे. हे जागीरदार त्यांना म्हणतात, काय झालं बाबा, तुम्ही जाऊन आलात. हो. आणि त्यांनी सांगितलं की स्वामी महाराजांनी समाधीची लीला केली. अरे काय, अरे इथे तर दुपारी आले ते. मग कधी केलं, मंगळवारी. अरे बापरे, मंगळवारी स्वामींनी समाधी लावल्याची लीला केली. मात्र भक्ताला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्यानंतरच्या शनिवारी निलेगावमध्ये स्वामी उपस्थित झाले. आपल्या भक्ताला दर्शन दिलं, त्याच्या घरी सुद्धा आले. झालं ना. आता मला सांग की हे परब्रह्म जे आहे ते गेलंय का बाबा. नाही. म्हणजे मंगळवारी समाधी लावल्याची लीला केली त्याने, आणि शनिवारी ते भक्ताच्या वचन पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्रेमापोटी तिथे उपस्थित राहतात सदेह. लक्षात आलं ना बाळा. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी करण्याचा विषयच नाही, असं त्यांच्या कृपेने आपल्याला. जे लोक त्यांना एक देह म्हणून पाहतात
केवळ एक देह, ते त्यांना हा मनुष्य आहे एवढंच म्हणतात. लक्षात आलं ना? जे लोक त्यांचं अंतःकरण पाहतात, ते अंतःकरण प्रेमळ आहे, दयाळू आहे. प्रत्येक जीवाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, प्रेम आहे, ममता आहे, कणव आहे. त्यामुळे काही लोक त्यांना म्हणतात की हे संत आहेत. अशी मंडळी जी आहे ती त्यांची पुण्यतिथी करतात. आता ते चूक आहे का त्यांचं? तर ते ज्या पद्धतीने विचार करतात त्यांच्या विचार प्रक्रियेनुसार ते बरोबर आहेत. मात्र स्वामींनी ज्यांना त्यांचं परब्रह्म स्वरूप दाखवलं, तो कुठलाच भक्त त्यांची पुण्यतिथी करणार नाही. कारण परब्रह्माची पुण्यतिथी होत नाही. आणि श्री स्वामी समर्थ हे पूर्ण परब्रह्म आहे. स्वामी समर्थ हे पूर्ण परब्रह्म आहे. त्यांच्या चरणाशी बसावं, त्यांचं नाम घ्यावं, त्यांच्या चरणांना घट्ट मिठी मारावी आणि त्यांच्या कृपेची निरंतरपणे प्रचिती घेत राहावं. कारण ते निरंतरपणे आपल्या भक्तांच्या संगतीत असतात. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय, हम गया नहीं जिंदा है, हम गया नहीं जिंदा है. हो, 100% खरं आहे. स्वामी कुठेच गेलेले नाहीत. स्वामी आज हे इथे सुद्धा आहेत. तुमची दृष्टी जिथे जिथे जाईल तिथे तिथे स्वामी आहेत. फक्त त्यांना पाहण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त व्हायला. ते जर झालं तर मग त्यांच्या पुण्यतिथीचा विचार आपल्या अंतःकरणाला स्पर्श सुद्धा करत नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आज आपण जो आम्हा सर्वांना विश्वास दिला आहे की परब्रह्म श्री स्वामी समर्थ देव आजही आपल्या सर्वांसोबत आहेत आणि हा संदेश घेऊन आपण इथे आलात, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.